हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग किती झालेले मी बघितलेलं नाही पण मी इकडे भाकरी बनवत आहे। तर दुपारपासून मी याच कामात आहे। जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे। तर रवा लाडू बनवले, चिवडा बनवलेला आहे कारण दीपक आणि दीपकचे पप्पा शिर्डीला जायला निघणार आहेत आज संध्याकाळी। तीच धावपळ माझी चालू आहे। म्हणजे दुपारची जी कामं होती माझी दुपारपर्यंत आवरली। जेवण खाणं झालं पटकन मी लाडू चिवडा कारण यामध्ये वेळही भरपूर जातो। नंतर मी कांदा टोमॅटो मिक्स चटणी बनवलेली आहे। कशा पद्धतीने बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे, मेजरमेंट सहित सांगितलेलं आहे। तर अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला तर आताही बघू शकता। आणि या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर आता मी भाकरी बनवत आहे, म्हणजे जेही होतं बाकीचं ते झालेलं आहे। आता फक्त भाकरी बनवायच्या होत्या। तर इकडे मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या 10-12, म्हणजे पॅक करून देण्यासाठी। फक्त हे दोघंच नाही तर खूप सारी मित्रमंडळी आहेत, तर सगळ्यांसाठीच मी पॅक करून देत आहे। दीपक इकडे बॅग वगैरे सगळे आणून ठेवलेले आहे हॉलमध्ये आणि जे कपडे आता न्यायला पाहिजे सगळे कपडे आणून ठेवलेले आहे, जमा करत आहे। म्हणजे मी म्हणलं बॅग मी पॅक करते, फक्त तू आणून ठेवायचं काम कर। मुलांचं कसं असतं ना, जमतं त्याला पण असं काही नाही, पण एक वस्तू इकडं आणि एक वस्तू तिकडं ठेवलं ना तर ते तिथे गेल्यानंतर त्यांना परेशानी होते, भेटत नाही। तर जशा पद्धतीने मला करायची आहे तशा पद्धतीने मी बॅग रेडी करते, फक्त आणून ठेवायचं तू काम कर। कारण 5 वाजेपर्यंत मला सगळं आवरायचं होतं आणि सुरू करायलाही मला थोडासा वेळ झालेलाच होता। तर असं फायनली सगळं झालेलं आहे। आता फक्त भाकरी बनवायची, तर गरमी खूप आहे त्यामुळे थोडीशी दगदग वाटत आहे। गॅसपाशी थांबलो तर मग सांगूच नका काय होतं, खूप अवस्था बिघडत आहे गरमीमुळे। म्हणजे आता हे जे महिना आहे ना एप्रिलचा खूपच भयानक वाटत आहे, खूप गरमी होत आहे। पुढचा जे महिना येणार आहे तेव्हा तर खूपच भयानक गरमी असते। तर 2 महिने जाणं खूप कठीण आहे या गरमीमध्ये। असो, आता भाकरी वगैरे बनवून झालेले आहे, थोडंसं गार होतील तोपर्यंत मी कपडे वगैरे काढून घेते। तर थोडेफार कपडे दीपकनं काढून म्हणजे बॅगमध्ये पॅक करण्यासाठी ते घेतलेले आहे, बाकीचे सगळे मी आणलेले आहेत। कारण ऊन खूप भयानक आहे, जास्त वेळ कपडे उन्हात ठेवले तर कलर पण चेंज होतो त्याचा, त्यामुळे कपडे हाडकली की पटकन मी आणून ठेवते। पण घडी वगैरे घातलं नाही यावेळेस, नंतर घालणार आहे कारण ही जी बॅग आहे ना ते अगोदर मी भरणार आहे। तर 2-2 जोडी कपडे मी देत आहे तिकडं, म्हणजे 2 दिवसासाठी जाणार आहेत। पहिल्या दिवशी एक जोड लेवतील आणि दुसऱ्या दिवशी वेळेस एक जोडी लेवतील। हे म्हणत होते फक्त एकच दे, उगाच सावरत न्यायला देऊ नको, बॅग भरायला देऊ नको। पण तिथं गेल्यानंतर कसं हिंडणं फिरणं जास्त असतं, मग त्यामध्ये कपडे लवकर खराब होतात। तेच म्हणलं त्यांना की तिथं गेल्यानंतर चेंज करा, देतच आहे मी आता बॅग भरून, म्हणजे काय वजन होणार एक जोडी जास्त दिला तर, म्हणून मी पॅक करते। हे नाही अगोदरच करत आहे, आता ते समोर असलेला मग आणखीन एकच जोडी दे त्यांचं चालू असतं। तिकडे दीपकचे आणि त्यांच्या पप्पाचे दोघांचे 2-2 जोडी कपडे मी बॅगमध्ये टाकले आणि एक अंगावर असणार आहेत। आणि इकडं नारळ वगैरे ठेवलेला आहे, म्हणजे नारळ शैवांच्या मंदिरात बांधलेलं होतं ते घेऊन आलेले आहेत, आता ती शिर्डीत नेऊन सोडणार आहेत। ते पण नारळ आणलेलं आहे। नंतर जे दक्षिणा वगैरे असते जमा करून ठेवलेली ते पण मी अगोदरच इथंच आणून ठेवले टेबलवरती, म्हणजे काय काय मला द्यायचं आहे, कारण नंतर विसराविसर होते आणि तसंच राहून जातं। असं झालेलं आहे, 2 वेळा शिर्डीला जाऊन आले पण द्यायचं लक्षातच राहिलं नाही माझ्या। अशी धावपळ जेव्हाही जातात नुसती धावपळ असते, त्यांना जायची धावपळ असते आणि आपल्याला सगळं बॅग रेडी करायची धावपळ असते। स्वयंपाक करणं, पॅक करून देणं यामध्ये भरपूर वेळ जातो आणि मग त्या घाईगडबडीत विसरून टाकतो काही गोष्टी। तर मी दुपारच्या वेळेतच इथं आणून ठेवलेले, जसं आठवण येत गेलं तसं सगळं मी आणून ठेवलेले। ब्रश आहे, पेस्ट आहे, परत गंध पावडर, तेल, चार्जर आहे, सगळं इथंच आणून ठेवलेलं आहे। परत नारळ आणि दक्षिणा जी जमा केलेली होती ते पण मी इथंच आणून ठेवलेलं आहे। तर एक बॅगमध्ये मी ठेवत आहे, म्हणजे जीभ असते त्याची मागलच्या साईडची तिथं मी कपडे ठेवले, ते थोडीशी मोठी आहे, कपडे व्यवस्थित राहतील तिथं आणि चोळामुळे होणार नाही त्याचा, कारण इस्त्री केलेली चोळामुळे होणार नाही म्हणून तिथं ठेवलेलं आहे मी। परत आता हे गंध वगैरे हे आपल्याला अगोदर लागतं आंघोळ झाल्यानंतर, मग ते पटकन भेटावं म्हणून मी वरच्या जीभमध्ये ठेवलेली आहे। आणि जे आतमधली असते ना तिथं टावेल वगैरे हे ते ठेवलेलं आहे। अशा प्रकारे मी बॅग पॅक केलेली आहे, म्हणजे प्रवासात जेव्हा जातो ना त्यावेळेस जसं हातोपते आपल्याला भेटेल तशा प्रकारे सामान ठेवलो ना तर त्यांना थोडंसं इझिली जातं, कारण तिथं धावपळ खूप असते त्यांना। मग एका जीभमध्ये हात घातला आणि दुसरं झालं तर मग पंचायत होते, म्हणून मी काय करते जे अगोदर लागतं ते समोरच्या जीभमध्ये ठेवते आणि जे नंतर लागतं कपडे वगैरे ते मी मागलच्या ह्याच्यामध्ये ठेवते। आणि परत जे खाण्यापिण्याची वस्तू आहे ते बॅगमध्ये ठेवणार नाही, कारण आता कपड्यांच बॅग भरलेली आहे। तर एक वेगळी पिशवी करणार आहे मी त्यासाठी, कारण आता खाण्यापिण्याची वस्तू जाता येता खाणार आहेत, मग बॅग कशाला काढायची घडीला म्हणून मी वेगळ्या ह्याच्यात करणार आहे। आणि दीपक हे डब्याचा सेट घेऊन आलेले आहे, खूप छान आहे, डबे मजबूत आहेत, क्वालिटी छान आहे याची। तर दीपक न सांगताच डबे घेऊन आलेला आहे, म्हणत होता मम्मी जर आवडले तर मी आणखीन परत असले डबे घेऊन येणार आहे, म्हणजे तिथं छान आहेत, रेट पण व्यवस्थित आहे असं म्हणत होता। तर लाडू मी तुम्हाला जवळून दाखवत आहे, एक लाडू मी तोडून दाखवत आहे, बघू शकता एकदम परफेक्ट लाडू बनलेले, तोंडात टाकताच विरघळणारे असे रवा लाडू बनलेले आहेत। कशा पद्धतीने बनवलं मेजरमेंट सहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तर तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला मेजरमेंट समजून जाईल।
तर हे जे दीपक डबे आणलेले आहेत छान मोठे आहेत, तर मी त्यामधलाच एक डबा घेतलेला आहे आणि यामधले अर्धे लाडू मी त्या डब्यात घातलेत, कारण फक्त 2 दिवसासाठी जात आहेत म्हणून मला इतके लड्डू बरोबर आहे तिकडे देण्यासाठी. तर छोटे छोटे लड्डूच मी बनवलेले आहेत, पण 10-12 तिकडे दिलेले आहेत आणि 10-12 मी वेगळ्या डब्यात घालून घरी ठेवणार आहे. आणि आता भाकरी आता संध्याकाळचं जेवण यांचं तिकडेच होणार आहे. परत उद्या गुरुवार आहे यांचा, तर दुपारचं जेवण तिथं शिर्डीमध्ये असतं, मग तिथं जेवण करतील. फक्त संध्याकाळचं जेवण म्हणजे मित्रमंडळी आहेत म्हणून थोड्याशा जास्त भाकरी बनवल्या आणि पॅक करून देत आहे. असं कपडा घेतलेला आहे कॉटनचा आणि त्यामध्येच मी भाकरी पॅक करत आहे. फॅन ऑन केलेले कारण गरमी खूप आहे. आतापर्यंत मी किचनमध्ये होते, पूर्ण अंग पाणी झालेलं आहे, तर म्हटलं फॅनच्या हवेत इथंच बसून सगळी पॅकिंग करावी. तर इकडे ही चटणी जी आहे ना खूप गरम आहे, आत्ताच मी केलेली आहे, तर थोडीशी गार झाली तर मी डब्यात पॅक करणार आहे. म्हणून एका ताटात काढून घेतलेला आहे आणि फॅनच्या हवेला ठेवणार आहे थोडा वेळ, म्हणजे थोडीशी गार होईल. कारण आता या डब्यात देणार आहे मी प्लास्टिकच्या, तर गरम गरम घालू नये त्यामध्ये, म्हणून गार झाल्यानंतरच मी घालणार आहे. परत इकडे शेंगदाण्याची चटणी ते मी वाटून ठेवलेली होती, ते एक बरं झालं, सोपं झालं, नाहीतर आणि त्यामध्ये भरपूर वेळ गेला असता मला. तर इकडे चटणी पण मी पॅक केलेली आहे, म्हणजे कुठेतरी दही वगैरे घेतली तर शेंगदाण्याची चटणी दही भाकर छान लागतं. चटणी पण मी इथं घातलेली आहे भाकरीमध्ये आणि हे बांधून घेते, म्हणजे आणि कवर घालणार आहे यावरती, म्हणजे भाकर हडकणार नाही, कारण आता संध्याकाळी जेवण करायचं आहे, जास्ती वेळ या भाकरी ठेवायच्या नाही आहेत. तर इकडे भाकरी पॅक केलेल्या आहेत, कवर घातलेला आहे. परत इकडे कांदा टोमॅटोची चटणी बनवली, ते पण व्यवस्थित गार झालेली आहे, त्या डब्यामध्ये पॅक केलेले आहे. आणि इकडे एक पिशवी घेतलेली आहे, या पिशवीमध्ये जे जे खाण्यापिण्याची सामग्री आहे ते मी ठेवणार आहे, म्हणजे चिवडा आहे, लाडू आहेत, भाकर आहे, चटणी आहे, सगळं मी या डब्यात पॅक करणार आहे. तर थोडंसं एडिटिंगमध्ये मागं पुढं झालेलं आहे क्लिप, त्यामुळे अगोदर तुम्हाला चटणी भरायचं दिसलं, परत आणखी मी चटणी भरत आहे, असा प्रकार झालेला आहे. इकडं कवरमध्ये मी हे पॅक केलेलं आहे. तर सगळी पॅकिंग झालेली, फक्त मला बॅगमध्ये भरायचं होतं. तर इकडे एक कपड्याची बॅग केलेली आहे, जे जे लागणार आहे ते अगोदर समोरच्या जिममध्ये आणि मागच्या जिममध्ये कपडे, म्हणजे त्यामध्येच बॅग ते भरलेले आहे. परत इकडे खाण्यापिण्याची जी ही वस्तू आहे त्यासाठी मी वेगळी बॅग केलेली आहे. तर झालेली ही पॅकिंग. आता किचनमधला पसारा आवरूया, कपडे फोल्ड करून ठेवायचे आहेत, तोपर्यंत हे पण येतील. म्हणजे आणखीन आलेले म्हणत होते 5 वाजता येणार, पण घरी येता येता ना 6:30 वाजलेले होते, म्हणजे 1 ते 1.5 घंट्याचा फरक होता. तरी पण मी सगळं वेळेत आवरलं, ते ठीक झालं. नंतर सगळं आवरून दिलं आणि 7 वाजता घरातनं निघाले, म्हणजे आल्यानंतर फ्रेश झाले, तितक्यामध्ये अर्धा तास झालेला होता. मग 7 वाजता ते घरातनं निघालेले आहेत आणि शिर्डीला जाऊन पोहोचलेले पण आहेत. म्हणजे कार घेऊन गेलेले, ट्रेनला गेलं तर थोडासा लेट होतो, पण कारमध्ये त्यामुळे थोडंसं लवकर गेलेले आहे. जाऊन पोहोचले म्हणत होते, दर्शन पण झालेलं आहे. तर आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालं आणि आता मी रेडी होऊन कुठं जात आहे, तर लग्नाला जायचं आहे मला, म्हणजे शेजाऱ्यांच्या ताईच्या मुलीचं लग्न आहे. फंक्शन हॉलमध्ये आहे, घराजवळ घर आहे, पण लग्न फंक्शन हॉलमध्ये आहे, थोडंसं दूर आहे. तर ऑटो करून जाणार आहे, कारण लेट खूप झालेलं आहे. जी आपली रोजची कामं होती ती आवरली आतापर्यंत. टायमिंग 11:30 वाजलेले आहेत आणि ही साडी घालायला भरपूर वेळ लागतो. जसं मी अगोदर वेगळी साडी तुम्हाला दाखवली आणि मी ही घातलेली आहे, कारण का ब्लाऊजच येत नाही, टाईट होत आहे, हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर म्हटलं जी ब्लाऊज मला परफेक्ट येत आहे, बसत आहे, तेच मी घातलेले आहे आणि ती साडी मी घातलेली आहे. तर ही साडी घालायला थोडासा वेळ मला लागला, कारण ह्या साड्यांना बसतच नाहीत, खूप टेन्शन आहे घालायचं. घातल्यानंतर खूप छान दिसतात, पण जेव्हा वेळेस घालतो ना त्यावेळेस नकोच वाटतं, ते काटापिनच बसत नाही, त्यामध्ये अंग भरून नुसते काटे लावावे लागतात. झालेलं आहे, साडी घातलेली आहे मी जशी आली तशी, म्हणजे तितकी व्यवस्थित मला साडी घालता येत नाही, तरी पण जशी आली तशी मी घातलेली आहे. परत मी केस विचारलेले आहेत आणि फुलं भरपूर लागत आहेत मोगऱ्याची, पण तोडणं आणि ते गजरा करणं होतच नाही, वेळच राहत नाही. भरपूर फुलं लागतात, खाली गळतात, पण आज ना सगळ्या शेजाऱ्यांच्या ताईंना फुलं सगळी घेऊन गेलेत, नाही आहेत माझ्यासाठी. म्हणजे दररोज नाही तर नाही, कुठेतरी लग्नाला कार्यक्रमाला आपण जातो त्यावेळेस गजरा लावणं छान वाटतो. तर असो, आता पटकन मी मेकअप करून घेते. माझा मेकअप जास्त नसतो, एक क्रीम पावडर लावायचं बस, इतकंच असतं. जास्ती काही लावलं तर सूट करत नाही माझ्या त्वचेला, त्यामुळे मी कुठलंच काही लावत नाही आहे. लिबॉम एक ठेवत असते, फक्त लिबॉम लावते, लिपस्टिकसुद्धा मला जमत नाही, असं आहे. तर आता शेंदूर, म्हणजे बिना शेंदूरचंही थोडंसं हे होतं आणि शेंदूरचाही मला हे होत आहे, म्हणजे एलर्जी होत आहे. म्हणजे माझी त्वचा अशी आहे ना, काहीच सूट करत नाही, काही लावा, नवीन जुनं जमतच नाही मला. जी डॉक्टर दिलेली क्रीम आहे तेच लावत असते. थोडीशी चुपचुपी आहे, पण चालून जातं, कारण आता कुठलेही आपण घेऊन प्रोडक्ट लावलं आपल्या चेहऱ्यावरती तर सहन होत नाही, सगळ्याच्या बॉडीला सूट होत नाही, ते तसा प्रकार आहे. मला कुठलं सूट होत नाही, त्यामुळे जास्ती काही मेकअप नसतो माझा. दररोज घरामध्ये तर नाहीच नाही, लग्नाला वगैरे जात असला तरी पण माझा कुठलाच मेकअप नसतो, एकदम साधं सिंपलच असते मी. तर झालेलं आहे सगळं. इकडं काय शोधाशोध चाललेली आहे, तर पिन भेटत नाही मला. केव्हापासून पिन शोधली मी, कारण लावलेली आहे, तरी पण बघा अशा साड्या जेव्हा आपण घालतो ना त्यावेळेस भरपूर पिना लागतात. तर इकडं बांगड्या पण मी चेंज करत आहे. अगोदर मी वेगळ्या घातलेल्या होत्या, नंतर विचार आला की ताईकडे गेलेली होती मी चिचवणीला, तेव्हा ताईनं मला या बांगड्या घेऊन दिल्या आहेत, खूप सुंदर आहेत. तर विचारायला या साडीवरती मॅच करतील, छान आहे ते बघा अशा प्रकारे, पण असे छान वाटत नाही. तर यामध्ये मी वेगळ्या काचेच्या बांगड्या मिक्स करून घातलेल्या होत्या. तर झालेली आहे मी फायनली रेडी, आणि शेजाऱ्यांच्या ताई पण सोबत येत आहेत, त्या पण विचारत आहेत, कारण त्या पण रेडी होऊन थांबलेल्या आहेत बाहेर.
तर झालेले माझं पण, कारण माझी एक कामं आवरजेपर्यंत ना वेळ कसा गेला अजिबात कळलेलं नाही. म्हणजे 12 वाजले, तिथं 12:30चं लग्न आहे. तर जाता जाता गिफ्ट घेणार आहोत आम्ही. तर भांडेच घ्यायचा असा विचार करत आहे. ते ताई म्हणत होत्या की आपण काहीतरी भांडी घेऊया, म्हणजे जसं जनरल स्टोअर्समध्ये जातो तिथे भरपूर अशी गिफ्ट भेटतात, पण त्या ताई म्हणत होत्या आपण भांडी घेऊया काहीतरी. तर अगोदर मी तशाच बांगड्या घातल्या, नंतर मी इथं काचेच्या बांगड्या मिक्स केल्या, तेव्हा बघू शकता कसा लुक आलेला आहे. खूप सुंदर दिसत होत्या, तशाच घातलेल्या आहेत. नंतर नेल पेंट वगैरे दररोज काही घरात मला लावणं होत नाही, आपली कामच तशी असतात, पण कुठेतरी चाललं ना थोडंसं वेगळा लुक दिसावा, कारण आपण दररोज घरामध्ये साधं सिंपलच असतो, पण कधीतरी बघा बाहेर गेलो तरी पण थोडंफार मेकअप किंवा नेल पेंट वगैरे हे लावणं गरजेचं वाटतं. तर झालेलं आहे सगळं, माझं आवरलेलं आहे. तर असा आहे माझा पूर्णपणे लुक. आणि ज्या दिवशी काटापदरी साडी घालतो ना त्या दिवशी सांगूच नका अवस्था अशा गरमीमध्ये काय होते, पण लग्नाच्या कार्यक्रमात अशी साडी घालणं ते शोभून दिसते. तर झालेलं इकडं पर्स घेतलेलं आहे, कारण आता फंक्शन हॉल इथून खूप दूर आहे. नंतर ऑटोला जाणार होतो आम्ही, आणि जाता जाता गिफ्ट पण घ्यायचं आहे आम्हाला, डबे वगैरे, त्यामुळे पर्स घेतलेले आहे सोबत. तर झालेलं आहे सगळं आवरून. बाबांना पण सांगितलेले, बाबांचं जेवण खाणं झालेलं आहे. बाबांना पण या म्हणत होते मी, म्हणजे शेजाऱ्यांच्या ताई सगळ्यांना सांगून गेले की सगळेजण लग्नाला या. तर बाबांना म्हणत आहे त्यांना कुठे यायला जायला आवडत नाही. तर बाबांचं जेवण खाणं झालेलं आहे, आणि बाबांना सांगितलेलं आहे मी, म्हणजे चावी दिलेली आहे, येऊन जेवण वगैरे करतील, किंवा ते गरम पाणी पितात, बाहेरचं कुठलं पाणी चालत नाही आहे. तर बाबा येतील तर त्यांच्याकडे चावी देऊन जाणार आहे मी. आणि आज कसं झालेलं आहे, घराकडेही कोणी नाही आहे, गॅरेजकडेही कोणी नाही, असा प्रकार झालेला आहे. म्हणजे दीपक त्याचे पप्पा गेले शिर्डीला, आणि मी लग्नाला जात आहे, दिनेश कॉलेजला गेलेला आहे. तर सगळे जिकड्या तिकडं आज घराकडे कोणीच नाही आहे. बाबांच्या अर्जाला चालू असतात, बाबा एक वेळा गॅरेजला जातात, एक वेळा घराकडे येतात, असं होतं. तरी पण मी थोडंसं लवकर येण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आता सगळेजण मिळून जात आहोत, तर त्यांना सोडून एकटं यायला जमत नाही, सगळ्यासोबतच आपल्याला यावं लागतं. तर आज मी ही चप्पल घालत आहे, म्हणजे 2 जोडी चप्पल मी आणलेली आहे. एक गुलाबीमधून आहे आणि एक काळ्या पट्ट्याची आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे एक थोडीशी नाजुकीमध्ये आहे, दररोज पाणी वगैरे पडलं तर खराब होते. तर 2 जोडी मी आणली, दोन्ही आवडल्या मला, तर दोन्ही घेऊन आलेली आहे. तर आज मी ही चप्पल घालणार आहे. छान आहे, मला खूप आवडली, एकदम नाजूक डिझाईन आहे याची. तर लॉक वगैरे लावलेला आहे, ताई पण वेट करत आहे त्या. खूप वेळ झालं, म्हणजे त्यांचं अगोदर आवरलेलं होतं, 1 तास झाला आवाज देते, पण साडीच व्यवस्थित बसत नव्हती, यामध्येच मला वेळ गेलेला आहे. तर असं आता झालेली आहे रेडी. तर चला मग सगळेजण जाऊया लग्नाला. तर घरापासून बस स्टॉपपर्यंत पायी पायी जात आहोत, तिथं गिफ्ट घेणार आहोत, मग तिथून आम्ही ऑटो करणार आहोत. तर सगळेजण आम्ही निघालेलो तिथून. तर खूप भयानक ऊन आहे, जसं घरातनं बाहेर पाऊल टाकलो अशी दगदग, अशी गरमी, आणि हे ऊन इतकं भयानक नकोसं वाटत होतं, खूपच हे होत होतं. म्हणजे सवय एक नाही, दररोज आपण बाहेर येत नाही, पण घरातच खूप गरमी होत होती. जसं आम्ही उन्हात आलो, म्हणजे 12 सव्वा 12 वाजता घरातनं निघालो, खूप भयानक ऊन होतं त्यावेळेत. तर गिफ्ट घेतलो, गिफ्ट घेऊन आम्ही ऑटो केलं तिथनं, कारण तितक्या लांब चलत येणं होणारच नव्हतं त्या उन्हामध्ये. ऑटोनं आलेलो, तर येजोपर्यंत अक्षदा पडत होत्या, म्हणजे वेळेला महत्त्व असतं, वेळेतच आम्ही आलेलो आहोत. म्हणजे 12:30चं लग्न जे सांगितलेलं होतं, तर वेळेला लग्न लागलेलं आहे 12:30 वाजता. तर लग्न झालेलं आहे. आता इकडं होम वगैरे करत आहेत पंडितजी, सगळं मंत्र वगैरे म्हणत आहेत, अक्षदा झालेल्या आहेत. तर गिफ्ट जे आणलेले आहे ते आम्ही देऊन जेवण करून मग घरी जाणार आहोत. बेडवरती बसलेले आहे, फॅन ऑन केलेला आहे, गरमी खूप होत आहे. जसं मी घरी येता येता 4 वाजले होते, कार्यक्रम संपला, जेवण वगैरे झालं, आणि तिथून आम्ही निघालो. ऑटो बघितला, पण कुठं ऑटो दिसलाच नाही आम्हाला. म्हणजे जातेवेळेस भरपूर ऑटो असतात, कारण आपण बस स्टॉपहून जातो, एक वेळेस तिथून ऑटो नव्हते, मग उन्हामध्येच पायी पायी आलो. मग येता येता थोडंसं जनरल स्टोअर्समध्ये गेलेलो होतो, कारण जात नसते बरोबर, मी कधीतरी गेले तरी काहीतरी घेऊन येते. तर फ्लॅक्चर वगैरे घेतलं, तिथून काही पसंती आलेली नाही तिकडं. तर आलेली आहे, घरी आल्यानंतर चेंज केलं आणि तोंड धुलेलं आहे, म्हणजे उन्हात खूप धगधग वाटत होती, आणि पाण्याची बाटली घेऊनच बसलेली आहे. उशाला पाण्याची बाटली घेऊन झोपलेली आहे, कारण खूप गरमी आणि ताण लागत आहे सगळं. तर थोडा वेळ रेस्ट घेणार आहे, मग बाकीची कामं करणार आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.